ग्रीटिंग्स ऑफ द डे. फ्रेंड्स, आज आपण द या आर्टिकलचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये ए आणि एन या दोन आर्टिकल्सचा अभ्यास केला. आज द बद्दल अभ्यास करूया. द हे आर्टिकल नेमकं कुठं वापरायचं? आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आर्टिकल्स 3 आहेत, ए एन द. त्यातील ए आणि एन हा एक ग्रुप आहे. याला इनडिफायनेट आर्टिकल्स असं म्हणतात. तर द हे एकच आर्टिकल म्हणजे डिफायनेट आर्टिकल आहे. डिफायनेट या शब्दाचा अर्थ होतो निश्चित. अर्थातच जी गोष्ट निश्चित माहीत आहे अशा गोष्टींच्या पूर्वी द आर्टिकल जोडलं जातं. ए आणि एन हे सिंग्युलर नाउनच्या पूर्वी जोडतात. तर द हे आर्टिकल प्लुरल नाउन्सच्या पूर्वी म्हणजेच अनेकवचनी नावांच्या पूर्वी जोडलं जातं. तसंच त्या नाउनच्या पूर्वी एखादं ॲडजेक्टिव्ह वापरलेलं असेल तर त्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द आर्टिकल जोडायची पद्धत आहे. काही एक्झाम्पल्स पहा. द ॲपल्स एकच असतं तर ॲन ॲपल म्हणावं लागलं असतं. पण एकापेक्षा जास्त ॲपल्सबद्दल बोलताना ॲन ॲपल्स असं म्हणता येत नाही. एक ॲपल असेल तरच ॲन ॲपल, एकापेक्षा जास्त असतील तर द ॲपल्स. तसंच द बॉईज, द गर्ल्स, द पेन्स, द पीपल. एक असेल तर अ बॉय, अ गर्ल, अ पेन. पीपल मात्र ऑलवेज प्लुरल आहे, याचं अ पीपल होत नाही. एकापेक्षा जास्त असतील द बॉईज, अ बॉईज होणारच नाही. ए आणि एन एकवचनी नावाच्या पूर्वीच वापरलं जातं. अनेकवचनी नामं असतील तर द हेच आर्टिकल वापरता येतं. आपल्यासमोर रूल्स येत राहतील, त्याचे एक्झाम्पल्स येत राहतील. लिहून घेणं तुमच्या वहीमध्ये हे काम तुम्ही सुरू ठेवा. अजून काही रूल्स आपण पाहूया. द आर्टिकल आणखीन कुठं वापरायचं? अनेकवचनी नामापूर्वी वापरायचं हे तर आपल्या लक्षात आलं. पण एकवचनी नामापूर्वी द आर्टिकल वापरता येत नाही असं मात्र नाही. बघा, नीट समजून घ्या. ए आणि एन हे एकवचनी नामाच्या पूर्वीच वापरता येतं. अनेकवचनी नाउन असेल तर ए आणि एन वापरता येत नाही. पण द आर्टिकलचं तसं नाही आहे. द आर्टिकल अनेकवचनी नामापूर्वी वापरतात, पण एकवचनी नामाच्या पूर्वी पण विशिष्ट परिस्थितीमध्ये ते वापरता येतं. बघा, काय परिस्थिती ती आहे. जर एकवचनी नाम असं असेल की त्या एकवचनी नामापासून एका निश्चित अशा गोष्टीचा बोध होतो आहे. आपल्याला कळतंय की नेमक्या कुठल्या वस्तूबद्दल बोलतोय. कुठल्या तरी एका वस्तूबद्दल नाही. एकवचन आहे पण निश्चित आपण वस्तू दाखवली, हे बघा या वस्तूबद्दल मी बोलतोय, तर मात्र द आर्टिकल वापरता येतं. काही एक्झाम्पल्स बघा. धिस इज द पेन आय वॉज लुकिंग फॉर. एक पेन आपण दाखवला कोणाला तरी आणि म्हणत असू की हाच तो पेन आहे जो मी शोधत होतो. आता पेन सिंग्युलर नाउन म्हणून इथं वापरलेला आहे. पेन्स असा शब्द नाही आला, पेन एवढंच म्हटलेलं आहे. मग अ पेन यायला पाहिजे ना. जर मी म्हणत असेल की आय बॉट अ पेन तर मला अ हे आर्टिकल वापरावं लागेल. बघा असं. जेव्हा मी म्हणेन की मी एक पेन विकत घेतला, आय बॉट अ पेन, मी एक पेन विकत घेतला. बाय, बॉट, बॉट. बाय या व्हर्बचं हे पास्ट टेन्स आहे. बॉट पास्ट टेन्स म्हणजे काय, व्हर्ब्स म्हणजे काय, पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सविस्तर आपल्याला पाहायचं आहे. विकत घेतला हा बॉटचा अर्थ आहे. आता एक पेन विकत घेतला असं मी म्हणतोय कारण जगामध्ये लाखो करोडो पेन्स आहेत. मी कुठला पेन विकत घेतला हे या वाक्यावरून आपल्याला समजत नाही आहे. एक पेन, एक म्हणायचे तर ए किंवा एन, स्वर नसल्यामुळे अ आर्टिकल आलं. एक पेन विकत घेतला. पण जेव्हा मी तुम्हाला दाखवतोय की हाच तो पेन आहे ज्याचा मी शोध घेत होतो, तेव्हा मी लाखो करोडो किंवा कुठल्याही एका पेनबद्दल बोलत नाही. नेमक्या याच पेनबद्दल मी बोलतोय की हाच तो पेन आहे ज्याचा मी शोध घेत होतो. या कारणामुळं एकवचनी नाम असलं, एकच पेन आहे, हाच तो पेन आहे, तरी पण कुठल्या तरी एका पेनचा मी शोध घेत होतो असं मला म्हणायचं नाहीये. मी नेमकं सांगतोय, बघा हाच, करोडोपैकी कुठलाही नाही, हा एक आहे, याच पेनचा मी शोध घेत होतो. याप्रमाणे एकवचनी नाउन आपण वापरत असू, पण त्या एकवचनी नामावरून
निश्चित अशा एका गोष्टीचा बोध होत असेल, त्या प्रकारच्या दुसऱ्या वेगळ्या अशा गोष्टीचा नाही, तर नेमक्या कुठल्या गोष्टीचा बोध होतोय हे कळत असेल तर द आर्टिकल वापरावं लागतं. इथं अ पेन म्हणता येत नाही. जर आपण म्हटलं दिस इज अ पेन आय वॉज लुकिंग फॉर, तर हा एक पेन आहे ज्याचा मी शोध घेत होतो, अशा अनेक पेनचा मी शोध घेत होतो, त्यापैकी हा एक आहे असा चुकीचा अर्थ निघेल. एकच पेन आपण शोधत होतो आणि तोच नेमका आपल्याला सापडलेला आहे, तर द आर्टिकल वापरावं लागेल. दिस इज द प्लेस वेअर आय वॉज बॉर्न. हेच ते ठिकाण आहे जिथं मी जन्मलो होतो. प्लेस हे तर एकवचन आहे, प्लेसेस असं नाही म्हटलेलं. मग एकवचन आल्यावर ए एन वापरावं लागतं, हे तुम्ही शिकलेला आहात. पण या स्क्रीनवरचा नियम बघा, एकवचनी नामावरून नेमक्या गोष्टीचा बोध होत असेल, हीच ती जागा आहे जिथं मी जन्मलो होतो. असं जेव्हा आपण बोलू, आपण जेव्हा जन्मलो तेव्हा ती एकच जागा असणार आहे ना. प्लेसेस अनेक असू शकतात, पण आपला जिथं जन्म झाला ते ठिकाण एकच आहे आणि त्याच ठिकाणाबद्दल आपण बोलतो की हीच ती जागा आहे जिथं मी जन्मलो. नेमक्या एका ठिकाणाचा बोध होतो आहे, कुठल्याही एका ठिकाणाचा नाही आहे. नेमक्या कुठल्या गोष्टीचा बोध होतोय ते कळत आहे, म्हणून द आर्टिकल वापरता येतं. द बॉय वॉज लुकिंग हॅपी. इथे काय समजून घ्यायचंय, बॉय तर सिंग्युलर आहे, इथे ए आर्टिकल वापरायला पाहिजे ना. अ बॉय वॉज लुकिंग हॅपी, या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. एक वाक्य अ बॉय वॉज लुकिंग हॅपी आणि दुसरं वाक्य मी लिहितोय द बॉय वॉज लुकिंग हॅपी. या दोन वाक्यांमध्ये फरक आहे. ए आर्टिकल वापरल्यामुळं कुठलं तरी एक असा त्याचा अर्थ आहे, एक मुलगा आनंदी दिसत होता. जगामध्ये जे अब्जावधी मुलं आहेत त्यापैकी कुठला तरी एक मुलगा आनंदी दिसत होता, अशा या पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. नेमका कोणता मुलगा आनंदी दिसत होता हे कळत नाही, एक होता, कोणीतरी होता एक जण. पण जेव्हा आपण द आर्टिकल वापरतो तेव्हा आपल्याला माहिती आहे ह्याच्या आधी कुठलं तरी नाव आलेलं असतं असं बोलत असताना, आणि मग द आर्टिकल वापरता येतं की आत्ता उल्लेख केलेला आहे, आपण सांगितलेलं ना, तो मुलगा आनंदी दिसत होता. थोडक्यात ए एन वापरलं तर अनिश्चितता आहे, हजारो लाखोंपैकी एक असा त्याचा अर्थ होतो. पण द आर्टिकल वापरलं तर निश्चित गोष्टीचा बोध होतो. इथं कोण मुलगा आनंदी दिसत होता हे माहीत असेल आपण बोलताना, समोरच्याला आपण कल्पना दिली असेल, आधी त्याचं नाव सांगितलं असेल, तर द आर्टिकल वापरता येतं. मी सूचना दिल्याप्रमाणे या मोफत असलेल्या ऑनलाईन कोर्सबद्दल तुम्ही हे व्हिडिओज पाहत असताना वहीमध्ये नोंदी करत आहात अशी मी आशा करतो. आपण आणखीन काही नियम पाहणार आहोत की द आर्टिकल नेमकं कुठं वापरायचं. आत्ताच दोन गोष्टी आपण शिकलो. अनेक वचनी नामापूर्वी द आर्टिकल वापरायचं. एकवचनी नाम असल्यावर पण द आर्टिकल वापरता येतं, पण काय नियम आहे की ते जे एकवचनी नाम आहे ते नेमकं कोणतं आहे किंवा नेमक्या कुठल्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, तर आपण द आर्टिकल वापरू शकतो. द आर्टिकल आणखीन केव्हा वापरता येतं याचे आणखीन काही नियम आहेत, ते आता आपण पाहूया. तत्पूर्वी मी एक विनंती सर्व विद्यार्थ्यांना करू इच्छितो. या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा जर तुम्ही आणखीन केलेलं नसेल तर. या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला यानंतरचे व्हिडिओज नेमकं केव्हा येतील हे कळायला लागेल. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि कळेल की व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मला सुद्धा आणखीन व्हिडिओज तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळं जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब हे बटन दाबा. आता आणखीन नियम आपण पाहूया की द आर्टिकल आणखीन केव्हा वापरायचं. पुढचा नियम असा आहे की एखाद्या नामाचा एकदा आपण उल्लेख केला, कुठली तरी वस्तू, कुठला तरी माणूस, कुठला तरी प्राणी, एकदा त्याचा उल्लेख करताना ए आणि एन वापरता येतं पहिल्यांदाच उल्लेख करताना, पण त्याचाच दुसऱ्यांदा उल्लेख करताना द आर्टिकल वापरायचं. पहिल्यांदा उल्लेख करताना ए एन, त्याच्यानंतर केव्हाही त्याचाच उल्लेख करताना द. कारण पहिल्यांदा उल्लेख करताना
कुठली तरी एक वस्तू म्हणून आपण ते सांगत असतो. पण त्याच गोष्टीचा दुसऱ्यांदा उल्लेख करताना मात्र निश्चित माहित आहे आपल्याला की कुठली वस्तू, तर आत्ताच जिचा उल्लेख केला ना ती वस्तू. बघा, समजून जाईल. एक दोन उदाहरणं पाहूया. ही बॉट अँड अम्ब्रेला. त्याने एक छत्री विकत घेतली. आपण शिकलो बॉट म्हणजे विकत घेतलं. बाय शब्दाचा भूतकाळ आहे बॉट. त्याने एक छत्री विकत घेतली. आता या वाक्यामध्ये जगातल्या हजारो लाखो करोडो छत्र्यांपैकी एक छत्री त्यानं विकत घेतली. कोणती छत्री विकत घेतली हे या वाक्यामध्ये सांगितलंच नाही. पहिल्यांदाच उल्लेख आला ना अम्ब्रेला, अँड अम्ब्रेला. आता दुसऱ्यांदा उल्लेख आला. एकदा हा झाला, आता दुसऱ्यांदा उल्लेख आला द अम्ब्रेला. असं कसं काय? एकदा अँड अम्ब्रेला, एकदा द अम्ब्रेला, असं कशामुळं? तर बघा, पहिल्यांदा उल्लेख करताय तेव्हा ए एन स्वर असेल तर एन, अम्ब्रेला स्वर येतो आहे म्हणून एन. दुसऱ्यांदा उल्लेख करताना मात्र द अम्ब्रेला वॉज रेड इन कलर. त्या छत्रीचा रंग लाल होता. आता जेव्हा पहिल्यांदा उल्लेख केला तेव्हा नेमकी कोणती छत्री विकत घेतली हे सांगितलं नाही. तो कोणीतरी आहे, त्यानं एक छत्री विकत घेतली, बस. आता ती छत्री लाल होती. कोणती छत्री लाल होती? लाखो करोडो छत्र्या लाल होत्या, असतील सुद्धा, त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं नाही. तर आता मी जे म्हटलं ना, त्यानं एक छत्री विकत घेतली, ती छत्री लाल रंगाची होती. म्हणजे या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण नेमक्या कुठल्या छत्रीबद्दल बोलतोय हे क्लिअर आहे. आत्ता ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो ती छत्री. पहिल्यांदा उल्लेख करताना नेमकी कोणती छत्री विकत घेतली हे कळत नाही, एक छत्री विकत घेतली. दुसऱ्यांदा उल्लेख करताना कोणती छत्री लाल होती हे मात्र निश्चित आहे. आत्ता ज्याच्याबद्दल बोलत होतो ती छत्री लाल होती. शीतल रेड अ बुक. शीतलनं एक पुस्तक वाचलं. आता पुस्तकं तर भरपूर आहेत. एक पुस्तक वाचलं, कोणतं पुस्तक वाचलं या वाक्यावरून कळत नाही. द बुक वॉज सो इंटरेस्टिंग. ते पुस्तक खूपच रंजक होतं. कोणतं पुस्तक रंजक होतं हे मात्र कळतं. बऱ्याच पुस्तकांबद्दल आपण बोलत नाही आहोत, एकाच पुस्तकाबद्दल, ते पण कोणतं? निश्चित तेच आहे, आधी उल्लेख केलेलं. जे पुस्तक शीतल वाचत होती ना ते तर एकच आहे ना, ते पुस्तक नेमकं कोणतं हे आपण सांगत आहोत. म्हणून निश्चित माहीत असल्यामुळं डिफायनाईट आर्टिकल द इथं वापरता आलं. पहिल्या वाक्यामध्ये माहीत नव्हतं ना. भरपूर पुस्तकं असतील, शीतल कुठलंही वाचत असेल, पण इंटरेस्टिंग कोणतं होतं? तेच आत्ता उल्लेख जो केला आपण तेच पुस्तक. पहिल्यांदा उल्लेख करताना अ कार, दुसऱ्यांदा उल्लेख करताना द कार. दे गिफ्टेड मी अ कार. त्यांनी मला एक कार भेट दिली. चांगली गोष्ट आहे ना. एक कार गिफ्ट दिली. भरपूर कार्स आहेत, कुठली तरी एक दिली. कुठली कार दिली हे या ठिकाणी नाही सांगितलं. एक कार दिली, कुठली तरी एक आहे. पण जेव्हा मी द कार म्हणतोय तेव्हा आत्ता उल्लेख केलेल्या एका कारबद्दल बोलतोय. हीच ती कार जी मला गिफ्ट दिली. वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ती खूप महाग होती. महाग आणखीन पण कार्स असतील, त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये. द कारमुळे निश्चित एका कारबद्दल बोलतोय मी, जी मला गिफ्ट दिली ती कार. या नेमक्या कारबद्दल बोलताना आपण द आर्टिकल वापरू शकतो. इंटरेस्टिंग आहे. आणखीन काही रूल्स आहेत द कुठं वापरायचं. तुमचं लिहून झालं असेल तर आपण पुढं जाऊया. लिहून झालं नसेल तर व्हिडिओ पॉज करायचा, छान लिहून घ्यायचं आणि लिहून झाल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करायचा. पहा काय रूल आहे पुढचा. द आर्टिकल आणखीन कुठं वापरायचं. काही गोष्टी जगामध्ये एकमेव असतात, एकच एक असतं, त्या प्रकारचं दुसरं नसतंच. आणि अशा गोष्टींचा उल्लेख करताना त्यांच्यापूर्वी द आर्टिकल वापरावं लागतं. जसं की द सन, द मून एकमेव आहेत. द स्काय एकमेव आहे. द अर्थ एकमेव आहे. या पृथ्वीसारखी दुसरी पृथ्वी नाही आहे. म्हणून या सगळ्या शब्दांच्या पूर्वी द आर्टिकल वापरावं लागतं. अ सन असं म्हटलं तर भरपूर सूर्य आहेत, कुठल्या तरी एका सूर्याबद्दल आपण बोलतोय. अ सन रायझेस इन द ईस्ट असं होतं नाही. द सन तोच आहे ना सूर्य, जो रोज पूर्वेला उगवतो, तो बदलत नाही आहे ना, सेम आहे. द मून त्याच चंद्राबद्दल आपण बोलतोय. आय सॉ अ मून असं होतच नाही. मी एक चंद्र पाहिला. कोणीच म्हणत नाही की मी दोन चंद्र पाहिले म्हणून. एकच चंद्र आहे, पण एकमेव असल्यामुळं द मून. अ स्काय असं कधीच होत नाही. द स्काय. अ अर्थ किंवा ॲन अर्थ असं कधीच होणार नाही, कारण एकच अर्थ आहे, एकच पृथ्वी आहे. पुढचा रूल लिहून घ्या. खूप मोठे नद्या, पर्वत असे काही भौगोलिक प्रदेश यांच्या नावाच्या पूर्वी द आर्टिकल वापरलं जातं. खूप मोठे असले पाहिजेत.
जसं की द गंगा, द हिमालयाज, द इंडियन ओशन आहे ना, द अमेरिका. खूप मोठे देश. गंगा खूप मोठी नदी आहे. हिमालयाज असं प्लुरल केलेलं आहे कारण इंग्लिशमध्ये हा शब्द असाच प्लुरल मानला जातो. आपण हिमालय एकवचन वापरतो, पण ती पर्वत रांग असल्यामुळं हिमालयाज असं इंग्लिशमध्ये प्लुरल वापरतात. इंडियन ओशन एकमेव आणि खूप मोठं द आर्टिकल वापरलेलं आहे. खरं तर गंगा, हिमालयाज आणि इंडियन ओशन हे प्रॉपर नाउन्स आहेत. प्रॉपर नाउन्सच्या पूर्वी आर्टिकल वापरण्याची पद्धत नाही. जसं की काही मुलांचं नाव असेल, जसं की सचिन, नितीन, सुरेश, किंवा मुलींचं नाव असेल विद्या, कल्पना वगैरे वगैरे, यांच्यापूर्वी द आर्टिकल वापरत नाहीत. द सचिन वॉज व्हेरी क्लेवर, बिलकुल नाही. सचिन आर्टिकलच वापरत नाही. सचिन वॉज व्हेरी क्लेवर. द सचिन असं कधीच होतं नाही. प्रॉपर नाउनच्या पूर्वी कुठलंच आर्टिकल वापरलं जात नाही. हे प्रॉपर नाउन्सच आहेत तरी पण द आर्टिकल वापरलेलं आहे कारण नियम काय आहे, खूप मोठे असतील तर त्यांच्या नावाच्या पूर्वी द वापरलं जातं. गंगा खूप मोठी नदी आहे म्हणून द गंगा. बाकीच्या ज्या नद्या आहेत त्यांच्यापूर्वी कुठलंच आर्टिकल वापरलं जात नाही. जसं की तेरणा नावाची एक नदी आहे. द तेरणा बिलकुल म्हणत नाहीत. तेरणा पण म्हणत, आर्टिकलच नाही. तेरणा, दॅट्स इट. हिमालयाज प्लुरल केलेला आहे आणि द आर्टिकल वापरलेलं आहे, पण बाकीच्या पर्वतांच्या पूर्वी कुठलंच आर्टिकल येत नाही. कुठलंच नाही. बस फक्त नाव त्याचं घ्यायचं आहे. द आर्टिकल महत्त्वपूर्ण धार्मिक ग्रंथांच्या नावांच्या पूर्वी वापरलं जातं. जसं की द रामायण, द महाभारत, द बायबल, द वेदास. महत्त्वाचे धार्मिक ग्रंथ हे पण प्रॉपर नाउन्स आहेत. कुठल्याही ग्रंथाच्या मागं द आर्टिकल येत नाही किंवा कुठलंच आर्टिकल वापरलं जात नाही कारण हे प्रॉपर नाउन्स आहेत. फक्त महत्त्वाचे जे धार्मिक ग्रंथ आहेत त्यांच्या नावांच्या पूर्वीच द वापरलं जातं. यानंतर पुढचा रूल आपण पाहूया. एकवचनी नाम जर त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून वापरलं असेल, एकवचनच आहे पण निवळ एका गोष्टीबद्दल नाही, तर त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलत आहोत तरी पण द. एक्झाम्पल समजून घ्या. द कॅट इज अ व्हेरी क्यूट ॲनिमल. मांजर हा एक खूप छान प्राणी आहे. आता कॅट हे सिंग्युलर वापरलेलं आहे, पण असा भाव या वाक्याचा होतो आहे का की माझ्याकडं एक मांजर आहे आणि हे बघा ही एकच मांजर खूप छान आहे, बाकीच्या सगळ्या मांजरी घाण आहेत, असं मला म्हणायचं नाही ना. मांजर हा एक खूप छान प्राणी आहे याचा अर्थ एका वचनात मी बोलतोय पण सगळ्याच मांजरी खूप छान आहेत. कॅटबद्दल बोलतोय पण एका कॅटबद्दल नाही, त्या प्रकारच्या सगळ्याच कॅट्सबद्दल मी बोलतो आहे. असं जेव्हा असेल तेव्हा द आर्टिकल. जर इथं मी आर्टिकल वापरलं, अ कॅट इज अ क्यूट ॲनिमल, तेव्हा मी एकाच मांजराबद्दल बोलतो, बाकीच्या मांजरीबद्दल नाही बोलत आहे. हजारो लाखो आहेत त्यापैकी हे बघा ही एकच मांजर, अ कॅट. द कॅट म्हटलं की त्या प्रकारच्या सगळ्या कॅट्स झाल्या. द लायन इज अ ब्रेव्ह ॲनिमल. सिंह हा एक शूर प्राणी आहे. हा एकच सिंह शूर आहे का? बाकीचे सिंह भित्रे आहेत का? नाही, सगळेच सिंह शूर असतात. म्हणून लायन एकवचन असलं तरी पण द वापरलेलं आहे. द लायन, सगळेच सिंह. एकवचनात बोलताना पण द आर्टिकल घेऊन त्या प्रकारचे सगळे हा भाव व्यक्त होतो. द कम्प्युटर इज अ व्हेरी युजफुल थिंग. संगणक ही एक खूप उपयुक्त वस्तू आहे. हा एकच संगणक उपयुक्त आहे का? बाकी सगळे कम्प्युटर्स बेकार आहेत का? सगळेच कम्प्युटर्स उपयुक्त आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणायचं आहे की सगळेच कम्प्युटर्स उपयुक्त असतात, पण एकवचनात बोलायचं आहे आपल्याला तेव्हा द आर्टिकल वापरायचं. कम्प्युटर्स असं प्लुरल तुम्ही करू शकता. कम्प्युटर्स आर व्हेरी युजफुल थिंग्स. सगळंच प्लुरलमध्ये तुम्ही घेऊ शकता, पण सिंग्युलरमध्ये घ्यायचं असेल तर द हे आर्टिकल वापरून हाच भाव व्यक्त करू शकता की त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी. राईट. जाऊया पुढे. आणखीन एक रूल समजावून घेऊया. सुपरलेटिव्ह डिग्री. मागे ॲडजेक्टिव्हजवर एक व्हिडिओ मी केलेला होता, तेव्हा मी सांगितलं होतं की 3 प्रकार असतात डिग्रीजचे: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. यापैकी सुपरलेटिव्ह डिग्रीच्या मागे द आर्टिकल, जसं EST येतं, स्मॉलेस्ट, लार्जेस्ट, टॉलेस्ट, यांच्या पाठीमागं द घ्यावं लागतं. द मोस्ट ब्युटिफुल, द लार्जेस्ट, द स्मॉलेस्ट.
द आर्टिकल आलेलं आहे सुपरलेटिव्ह डिग्री दर्शवणाऱ्या शब्दांच्या मागं. सचिन इज द क्लेवरेस्ट स्टुडंट इन द स्कूल. नुसतंच क्लेवरेस्ट असं येतं नाही किंवा क्लेवरेस्ट असं कधीच होतं नाही. क्लेवरेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट ॲडजेक्टिव्ज आपण पाहिले, त्यामध्ये EST हा प्रत्यय जोडल्यामुळं सुपरलेटिव्ह डिग्री होते हे आपण अभ्यासलंय. यांच्यापूर्वी द आर्टिकल जोडावं लागतं. विद्या इज द मोस्ट स्टडियस गर्ल इन द क्लास. विद्या ही वर्गातील सगळ्यात अभ्यासू विद्यार्थिनी आहे. मोस्ट स्टडियस बिलकुल होणार नाही किंवा आर्टिकल वापरलंच नाही, विद्या इज मोस्ट स्टडियस गर्ल असं पण होणार नाही. स्टडियस, मोर स्टडियस, मोस्ट स्टडियस. मोस्ट स्टडियस हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप आहे, त्यामुळे त्याच्यापूर्वी द आर्टिकल कंपल्सरीली वापरायला पाहिजे. राईट. या ठिकाणी आपण थांबूया. आर्टिकल्स बद्दलचा अभ्यास करताना आपण आणखीन एक गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ते म्हणजे अशी एक जागा की ज्या ठिकाणी कुठलंच आर्टिकल वापरता येत नाही. जसं आज मी एक उदाहरण सांगितलं की प्रॉपर नाउन्स असतील तर त्याच्यापूर्वी वापरता येत नाही. अपवाद आज आपण पाहिले की खूप मोठ्या गोष्टी असतील, मोठ्या नद्या, मोठे पर्वत वगैरे, तर आपण द वापरतो. अन्यथा एरवी बाकी कुठल्याही प्रॉपर नाउनच्या पूर्वी कुठलंच आर्टिकल वापरलं जात नाही. अशा आणखीन कुठल्या गोष्टी आहेत की ज्यांच्यापूर्वी ए एन द यापैकी काहीही कधीच वापरता येत नाही, त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. थँक्यू सो मच.